नमस्कार, मी पूजा पहाडे, रेकी ग्रँडमास्टर, मनी रेकी ग्रँडमास्टर, एंजल मास्टर ट्रेनर आणि पेंडुलम डॉजर एक्सपर्ट. प्रिशा डिवाइन हिलिंग सेंटरमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे. वेलकम, वेलकम यू ऑल. आज आपण सात चक्रांचा संपूर्ण अभ्यास करूया आणि सात चक्रानंतर आपण काही झिबूचे सिम्बॉल्स मी तुम्हाला शिकवणार आहे ते शिकूया. ओके, सात चक्रांबद्दल माहिती आहे का कुणाला? सात चक्र काय असतात तर माहिती आहे का? माहिती आहे का? कुणाला माहिती असेल, कुणाला नाही माहिती असेल. ओके. तर सात चक्र जे असतात ते आपल्या शरीरामध्ये सातही चक्र असतात. तर रूट चक्रापासून तर क्राऊन चक्रापर्यंत असतात. ठीक आहे. मग आता हे सातही चक्र जे आहेत, आधी जेव्हा जेव्हा आपण लहान असतो, तेव्हा चक्र सुद्धा कडी स्वरूपामध्ये असतात. फॉर एक्झाम्पल फूल जो असतो, बघा आधी कळी असते आणि मग थोडा तो उमलत जातो. पण प्रत्येक फूल हा सारखा उमलतो काय? नाही. कुठला फूल कळी स्वरूपामध्ये म्हणजे कमी उमलतो, कुठला फूल खूप जास्त प्रमाणात, तर कुठला कोणतं कोणतं फूल तर तशाच प्रकारे आपले सात चक्र सुद्धा असतात. प्रत्येक चक्र आपला हा प्रत्येक चक्र हा पूर्ण उमलेल असं काही नाही. आणि जर हा उमलला नाही म्हणजेच बॅलन्स नाही आहे. ठीक आहे. प्रत्येक चक्र आपला बॅलन्स नसतो. त्यासाठी आपल्याला चक्र बॅलन्स करण्यासाठी चक्र ध्यान म्हणजेच मेडिटेशन आपल्याला करावं लागतं. आणि 7 चक्राचे मेडिटेशन मी आपला क्लास झालं की त्यानंतर तुम्हाला मेडिटेशनचा ऑडिओ सुद्धा पाठवणार आहे. ओके. चला आता आपण बघूया सात चक्र. स्क्रीन दिसत आहे माझी सर्वांना? स्क्रीन दिसत आहे का? मला पुष्पा मॅम दिसत आहेत, कल्पना मॅम, थम्सअप करा, सुवर्णा मॅम. असं करा. स्क्रीन दिसत आहे माझी? ओके, गुड, थँक यू. सात चक्र. आधी आपण या सातही चक्रांची जागा बघूया आणि नाव बघूया. ओके, बघा. आपण जेव्हा सातही चक्रांचं जेव्हा आपण ध्यान करत असतो, तर आपण या क्राऊन चक्रापासून काउंट न करता रूट चक्रापासून आपल्याला ते काउंट करायचं असं ध्यान रूट चक्रापासून आपल्याला करायचं असतं. आधी तुम्ही फक्त यांची जागा बघून घ्या की कुठला चक्र कुठे स्थित असतो. ओके. पहिला आहे मूलाधार चक्र, त्याला आपण रूट चक्र असं सुद्धा म्हणतो. या रूट चक्राची जागा इथे असते. ओके. दुसरं आहे स्वादिष्ठान चक्र, जागा बघून घ्या. तिसरं मणिपूर चक्र, चौथा अनाहत चक्र, पाचवा विशुद्ध चक्र, सहावा अजना चक्र आणि सातवा आहे क्राऊन चक्र. ठीक आहे. जागा एकदा बघितली, स्क्रीनशॉट काढून घ्या. ज्यांना काढायचं असेल, ज्यांना जर कळत नसेल की ओके, स्क्रीनशॉट घेऊन घ्या पटकन. ओके. आणि हे जे रंग आहे याचे, मूलाधार चक्राचा रंग लाल असतो, विशुद्ध चक्राचा रंग असतो ऑरेंज, मणिपूर चक्राचा रंग पिवळा, अनाहत चक्राचा रंग आहे हिरवा, विशुद्ध चक्राचा निळा, अजना चक्राचा रंग आहे जांभळी आणि क्राऊन चक्राचं व्हाईट किंवा पिंकिश, लाईट पिंकिश असं असतं. ठीक आहे. चला आपण आता पहिल्या चक्राबद्दल आपण जाणून घेऊया. पहिला चक्र आहे आपला मूलाधार चक्र. मग एखाद्या झाडाचं जर मूळ बरोबर नसलं तर काय होणार? झाडाचं मूळ बरोबर नसलं तर काय होणार? कमकुवत जर असलं त्याचं मूळ, तर कोसळण्याची भीती राहते. बरोबर आहे. त्याच प्रकारे आपला जो सर्वात महत्वाचे सगळे चक्र आहेत, पण पहिला हा जो चक्र आहे मूलाधार चक्र, हा कुठे स्थित असतो तर आपला जो पाठीचा कणा आहे एकदम शेवट, जिथे आपल्या पाठीचा रीढची हड्डी जिथे स्टॉप म्हणजे तिथे संपते, तिथे हा चक्र स्थित आहे. ठीक आहे. मग जर हा चक्र बॅलन्स नसेल, सपोज जर कुणाचा हा चक्र बॅलन्स नसेल, आपण नेहमी काय करत होतो आधी? प्रत्येक व्यक्तीला दोष द्यायचो. दोष म्हणजे कसं की आपण व्यक्तीचे स्वभाव स्वभाव कसं, कुणाचा स्वभाव खूप चिडका असेल, किंवा कुणी कुणी खूप बोलकार असेल, किंवा कुणी कुणी खूप कमी बोलत असेल,
किंवा कुणाला खर्च करायची खूप जास्त सवय असते आणि कुणाकुणाकडे पैसा असून सुद्धा खर्च करता येत नाही त्याला, म्हणजे कंजूस. अशा लोकांना आपण कंजूस म्हणतो, की ज्यांच्याकडे पैसा आहे पण त्यांना खर्च करता येत नाही. मग आता विचार करा, की हा त्यांचा दोष नाही, तर त्यांचे हे 7च चक्र बॅलन्स नसल्यामुळे हे सगळे प्रॉब्लेम्स येत असतात. ठीक आहे. हा चक्र आहे आपला मूलाधार चक्र. जर असंतुलित असेल, म्हणजेच हा चक्र जेव्हा बॅलन्स नसेल, तर तुम्हाला काय काय प्रॉब्लेम होऊ शकतात? कर्करोग, पाठीच्या कण्या म्हणजे पाठीच्या ज्या समस्या आहे त्या होऊ शकतात. एलर्जी सारखं आजार होऊ एलर्जी होऊ शकते. आणि हाड तुटण्याचं म्हणजे जे बोन्स जे आहे, हाडांबद्दल ज्या समस्या आहे, त्या मूलाधार चक्राचं इनबॅलन्स असल्यामुळे होत असतात. आणि याच चक्राला आपल्याला जर बॅलन्स करायचं आहे, तर याचं बीज मंत्र आहे लम. बीज मंत्र आहे या चक्राचं लम. या लमचं उच्चार आपल्याला 3 मिनिटं करायचं असतं. चक्र ध्यान करताना आपल्याला प्रत्येक चक्राच्या ध्यान हा 3-3 मिनिटं करायचं असतं. माझ्याकडे एक ऑडिओ आहे, त्यात संपूर्ण म्हणजे 7ही चक्राच्या 21 मिनिटाचा असा एक ऑडिओ आहे. तुमच्या त्या मेडिटेशनच्या ऑडिओने पूर्ण सगळ्या चक्रांचं तुम्ही बॅलन्स करू शकता. ओके. आणि सेकंड आहे स्वादिष्ठान चक्र. नाभीच्या नाभीच्या समोर म्हणजे पोटाच्या खालच्या भागाला. आणि याचं गुणधर्म काय आहे? सर्जनशीलता, आनंद आणि लैंगिक भावना. आता हे जे चक्र आहे, श्रोणीमध्ये स्थित असतं. याला लिंग चक्र असं सुद्धा आपण म्हणत असतो. आणि हे चक्र प्रजनन अवयव आणि मूत्रथडी नियंत्रण करण्याचे काम हे स्वादिष्ठान चक्राचं असतं. ओके. जर हा चक्र बॅलन्स नसलं, समजा की सॅक्रल चक्र बॅलन्स नाही आहे, तर युरिन सारखे प्रॉब्लेम होऊ शकतात. युरिन इन्फेक्शन म्हणा किंवा युरिन मध्ये आणखी वेगवेगळ्या प्रकारच्या प्रॉब्लेम्स असतात, असं होत असतो. या चक्राचा बीज मंत्र आहे वम. तिसरं चक्र आहे मणिपूर चक्र. हे चक्र नाभीच्या अगदी वर आणि शरीराच्या पुढच्या आणि मागच्या बाजूला, म्हणजे मागच्या आणि पुढच्या दोन्ही बाजूला स्थित असतं. हे चक्र ज्ञानाचे प्रतीक मानलेले आहे. मणिपूर चक्राला ज्ञानाचे प्रतीक मानलेले आहे. आणि जेव्हा हे चक्र असंतुलित असेल, जर हा चक्र बॅलन्स नसेल, तर लहान मोठे आतडे, जे पोटाचे जे आजार होतात, लहान मोठे आतडे आहे, अपेंडिक्स झालं किंवा फुफ्फुसे किंवा हृदयाचं जे आहे प्रॉब्लेम्स, ते सगळं या मणिपूर चक्राचे बॅलन्स नसल्यामुळे असे आजार होऊ शकतात. आपल्याला ते बघायला मिळतात. आणि या चक्राला बॅलन्स करण्यासाठी रम या बीज मंत्राचं उच्चारण करावं लागतं. रम. आणि मी तुम्हाला सांगणार आहे, की मेडिटेशन सुद्धा आपण कसं करायचं तर. 7 चक्राचं मेडिटेशन मी तुम्हाला शिकवणार आहे. ओके. चौथा आहे अनाहत चक्र. म्हणजेच हार्ट चक्र, हृदय चक्र आपण ज्याला म्हणतो. ते याचे स्थान आहे छातीच्या मध्यभागी हृदयाजवळ. रंग आहे हिरवा. गुणधर्म आहे प्रेम, दया, नातेसंबंध. मी आता तुम्हाला मगाशी म्हटलंच, की आपण व्यक्तीच्या स्वभावाला नेहमी नाव ठेवत होतो, की हा असा आहे, तसं आहे, असं. तर जर हा चक्र कुणाचा बॅलन्स नाही आहे, तर त्याला कुठल्याही लोकांची काहीही घेणं-देणं नाही, काहीही पडलेली नाही तरी. म्हणजे इतरांप्रती त्या व्यक्तीला प्रेम नाही आहे. त्याला कुणाचीही दया येत नाही. आणि जर कुणाला खूप जास्त प्रेम उतू जात असेल, तरी त्या चक्र बॅलन्स नाहीये. म्हणजे तो जो चक्र आहे, खूप जास्त प्रमाणात फुललेला आहे, म्हणून अति प्रेम उतू जातो आहे किंवा दया अति दाखवतो आहे, म्हणजेच तो चक्राचा बॅलन्स नाही आहे. म्हणजे प्रत्येक चक्राचं बॅलन्स होणं खूप गरजेचं असतं. जर का हा चक्र बॅलन्स नाही आहे, म्हणजे कमी फुललेला आहे, तरी तो हेल्थसाठी छान नाही आहे. आणि जर जास्त प्रमाणात फुललेला आहे, तरी सुद्धा हेल्थसाठी प्रॉब्लेम क्रिएट करत असतो. म्हणून प्रत्येक चक्रांचं बॅलन्स असणं खूप गरजेचं आहे. ओके. या चक्राला बॅलन्स करण्यासाठी आपण यम या बीज मंत्राचं उच्चारण करत असतो. जेव्हा हे चक्र बॅलन्स नसतील, तर दमा, क्षयरोग,
आणि हृदयाशी संबंधित आजार आपल्याला बघायला मिळत असतात. ओके. पाचवं चक्र आहे विशुद्ध चक्र. हे चक्र घशाच्या मध्यभागी स्थित असतं. हे चक्र घसा, थायरॉइड ग्रंथी आणि थायरॉइड ग्रंथीला नियंत्रण करण्याची कामं आणि त्यांना ऊर्जा देण्याच्या कामं थ्रोट चक्र करत असतो. याचा गुणधर्म आहे संवाद कौशल्य, प्रामाणिकपणा आणि स्वतःला व्यक्त करण्याची क्षमता. थ्रोट चक्र आपण प्रत्येक गोष्टी कम्युनिकेशन बघा या थ्रोट चक्र आहे. मग मी जर तुमच्या पुढे व्यक्त होत आहे, असं सर्वांना व्यक्त होता येतं का? सर्वांना आपल्या गोष्टी समोर मांडता येतात का? प्रत्येक व्यक्तीला प्रत्येक व्यक्तीसमोर नाही. बरोबर? मग या चक्राला समजायचं की ज्याला खूप बोलायची सवय आहे. खूप बडबड, बडबड, बडबड करतो आणि आपल्याला तो व्यक्ती जर समोर आला, तर आपण काय म्हणतो, आला हा बडबडा किंवा आली ही बडबडी. म्हणजे वायफळ बडबड करणाऱ्याला आपण काय म्हणतो, की विनाकामाचा बडबड करतो आहे. किंवा एखादी व्यक्ती आपण असं पण बघितलेलं आहे, की आपण कितीही बोला, त्या तोंडून एक लाखामोलाचे शब्द पडतात बाहेर. म्हणजेच ते हा चक्र हा बॅलन्स आहे का? जिथे गरज आहे तिथे बोलायला पाहिजे. जिथे गरज नाही, अनावश्यक गरज नाही आणि तिथे बोलायला नको. बरोबर? आणि असे शब्द कोणाला बोलायची इच्छा आहे, म्हणजे बोलायचं आहे. पण बोलू कसं? असं विचारायचं, की मी जर बोलली किंवा बोललो, तर तुम्हाला वाईट वाटेल काय? किंवा मी जे बोलत आहे ते बरोबर आहे का? योग्य आहे का? अशा प्रत्येक वेगळ्या-वेगळ्या भावना व्यक्तींमध्ये येत असतात. म्हणजे समजायचं, की काहीतरी चक्रांचा बॅलन्स नसतो आणि त्यामुळे कुणाला स्वतःला व्यक्त करता येत नाही. यासाठी या बीज मंत्रांचं उच्चारण करून आपल्याला ध्यान करणं गरजेचे आहे. या चक्राचं बीज मंत्र आहे हम. नेक्स्ट आहे आज्ञाचक्र म्हणजेच थर्ड आय चक्र आपण म्हणतो. हे भुवयांच्या मध्यभागी म्हणजे इथे. 2 जे चक्र आहे म्हणजे आज्ञाचक्र आणि क्राउन चक्र. हे आपले हे बघा हा जो चक्र जो आहे हा थर्ड आय चक्र 2 भुवयांच्या मध्यभागी हा स्थित असतो आणि याचे गुणधर्म आहे अंतर्ज्ञान, ज्ञान आणि एकाग्रता. हे चक्र आपल्या पिट्युटरी ग्रंथी, अंतःस्रावी ग्रंथी आणि मनावर नियंत्रण करण्याची कामं आणि त्याला ऊर्जा देण्याची कामं हे आज्ञा चक्राचं असतं. हे चक्र जर कमकुवत असेल, जर हा चक्र तुमचा बॅलन्स नसेल, तर शुगर, अपचन आणि नाकाच्या कार्यावर देखील हे चक्र वर काम करतो. मधुमेहाच्या बाबतीत म्हटलं म्हणजे ज्यांना शुगर आहे, त्यांनी जर मणिपूर चक्राचं चक्रज्ञान केलं, मणिपूर चक्राला जर रेकी दिली, रेकी कशी द्यायची मी सांगणार आहे. मणिपूर चक्राला जर सतत तुम्ही रेकी दिली आणि मणिपूर चक्राला जर ध्यान केलं, तर ते तुमचं बॅलन्स होत असतं. ओके. याचं बीज मंत्र आहे ओम. आपण ओमचं उच्चारण करतो बघा. ओम. ठीक आहे. तर याचं बीज मंत्र आहे ओम. आणि 7वं चक्र आहे आपलं सहस्त्रार चक्र. याला आपण क्राउन चक्र म्हणत असतो. हे चक्र जे आपली टाळू आहे, इथे स्थित असतं. माझा आवाज येतो आहे ना? ओके, गुड. थँक इथे असतं. एखाद्याने म्हणजे तुम्ही असं पण बघितलेलं असेल, की एखादा व्यक्ती मृत्यू पावलेला आहे आणि त्याचे डोळे उघडे आहेत असे किंवा तोंड उघडं आहे. बघितलेलं आहे का असं? किंवा एखादी व्यक्ती मरण पावलेला आहे, पण तरी असं वाटतं, की तो झोपलेलाच आहे. का बरं? मग आपल्याला प्राण इथूनच मिळालेले आहे आणि आपले प्राण सुद्धा इथूनच जात असतं. क्राउन चक्रामधून आपल्याला प्राण मिळालेला आहे आणि प्राण सुद्धा इथूनच जातं. पण जो व्यक्ती मृत्यूला घाबरतो आहे, त्या व्यक्तीची मृत्यूची ती वेळ आलेली आहे आणि तो व्यक्ती घाबरतो आहे जाण्यापासून. मग तो त्या म्हणजे जेव्हा जाण्याची वेळ आहे, घाबरल्यामुळे डोळे त्याचे मोठे झालेले आहेत. मग समजायचं की त्या व्यक्तीचा जो आहे प्राण डोळ्याद्वारे गेलेला आहे. एखाद्याचं जर तोंड उघडं आहे, म्हणजे त्याचे प्राण हे तोंडाद्वारे गेलेले आहे. तुम्ही ऐकलेलं सुद्धा असेल.
आणि एखादी व्यक्ती झोपलेल्यासारखं आपल्याला दिसतं, म्हणजे त्याचे प्राण क्राऊन चक्र आपल्याला प्राण सुद्धा इथूनच मिळतात आणि इथूनच आपले प्राण जात असतात. तर एखादी व्यक्ती जर झोपलेलाच तुम्हाला अवस्थेमध्ये दिसत असेल, तर समजायचं की त्याचे प्राण क्राऊन चक्रापासूनच गेलेले आहेत. आणि जो व्यक्ती ध्यान करत असतो, ध्यान साधना करत असतो, आध्यात्मिक असतो, तर त्या व्यक्तीला तुम्ही बघाल झोपल्यासारखेच दिसेल तुम्हाला. प्राण गेले आहे तरी तो व्यक्ती झोपल्यासारखाच दिसणार. बरोबर? जर हा चक्र आणि या चक्राला आपण सर्वोच्च आध्यात्मिकतेचे आणि साधनेचे ठिकाण असं मानलेलं आहे. ठीक आहे. या चक्राच्या आपल्याला ध्यान करण्यासाठी आपण ओम या बीजमंत्राचे उच्चारण करत असतो. 7 चक्र कळले काय? ओके. आता आपण पुढे जाऊया. रेकी लेव्हल 1 मध्ये कुठलाही सिम्बॉल्स नसतो. पण यापुढे आता आपण जिबू सिम्बॉल शिकणार आहोत. जिबू सिम्बॉल सर्वांनी ऐकलेलेच असेल. कुणी कुणी एखादी असेल की त्यांना जिबू सिम्बॉल्स माहिती नाही आहे. मग हे जिबू सिम्बॉल्स आपल्याला कशासाठी मदत करतात? जिबू सिम्बॉलसाठी कुठल्याही अटुनमेंटची गरज नाही, म्हणजे शक्तिपाताची गरज नसतं. जे आपले फर्स्ट लेवल म्हणजे सेकंड लेवल आणि थर्ड लेवल मध्ये आपल्याला जे सिम्बॉल दिले जातात त्यासाठी शक्तिपाताची आवश्यकता असते. पण जिबूच्या सिम्बॉलसाठी तुम्हाला कनेक्टिव्हिटीसाठी अटुनमेंटची गरज नाही राहत, म्हणजे सेकंड लेवलला वगैरे असं. पहिला आपण बघूया. मी तुम्हाला यात फक्त एक 5-6 सिम्बॉल बद्दल माहिती देणार आहे. ठीक आहे. पहिला आपण सिम्बॉल बघूया. रिलीज म्हणजे सोडून देणे. आता काय सोडून देणे? काय सोडून देणे हे ड्रॉ करायला मी सांगते कसं करायचं आहे ते. ठीक आहे. जिबू पहिला सिंबल आपण शिकत आहोत. सोडून देणे. आता काय सोडून द्यायचं आहे आपल्याला? आपल्या आतमध्ये ज्या किंवा आयुष्यामध्ये ज्या नकारात्मक भावना असतील त्या सगळ्या आपल्याला सोडून द्यायच्या आहे. वाईट विचार सोडून द्यायचा आहे. आणि जर ज्यांना सोडणं जमत नसेल, समजा एखाद्याला जुनी गोष्ट सोडताच येत नाही आहे, एक विचार करा, जोपर्यंत तुम्ही जुन्या गोष्टी सोडून देत नाही तोपर्यंत नवीन याचं निर्माण होत नाही. ठीक आहे. ज्या गोष्टीची गरज नाही आहे त्या गोष्टी सोडून देण्यातच खूप आपला आणि दुसऱ्यांचा फायदा असतो. ठीक आहे. जुना भार जुना भर सोडण्यासाठी, दुःख राग सोडण्यासाठी, अपराधीपणा मध्ये जर अडकलेले असाल अशा भावनांना रिलीज करण्यासाठी आपण या सिम्बॉलचा वापर करत असतो. जुने संबंध, अटॅचमेंट किंवा पेन सोडण्यासाठी, जर आजार असेल, कुठेतरी काहीतरी दुखत असेल, तुम्हाला शारीरिक वेदना होत असेल कुठेतरी, तर त्यांना त्या वेदनांना रिलीज करण्यासाठी, तिथे सोडून देण्यासाठी आपण या सिम्बॉलचा वापर करतो. बॉडी पेन रिलीज करण्यासाठी या सिम्बॉलचा वापर करतो. शरीरामध्ये जर कधी कधी तुम्हाला थकवा वाटत असेल, कधी कधी ताण वाटत असेल, तर आपण त्याला तिथेच सोडून देण्यासाठी रिलीज या सिम्बॉलचा वापर करत असतो. मग आता ही सिम्बॉल वापरायची कशी? हे सिम्बॉल आपल्याला लेफ्ट बॉडी पार्टवर म्हणजे डाव्या बाजूनी आपल्याला ड्रॉ करायची असतात. आपली जी लेफ्ट बॉडी आहे, लेफ्ट बॉडी तुमचं कुठली आहे? आता मी तुम्हाला उलटी अशी दिसत असेल ना. लेफ्ट बॉडी पार्ट इथून स्टार्ट होतो, एक राईट अँड लेफ्ट. तर हे सिम्बॉल आपल्याला लेफ्ट बॉडी पार्टवर ड्रॉ करायचे असतात. आणि या रिलीजच्या सिम्बॉलला आपल्याला निळ्या कलरच्या पेनने ड्रॉ करायचं आहे. मग आता तुम्ही ड्रॉ करू शकता, इथे ड्रॉ करू शकता, पायावर ड्रॉ करू शकता, पोटावर म्हणजे या डाव्या बाजूने पोटावर ड्रॉ करू शकता. पण डाव्या बाजूनेच तुम्हाला ड्रॉ करायची आहे. आणि जेव्हा ड्रॉ करत आहात, जेव्हा तुम्ही ते तुमच्या शरीरावर उतरवत आहात, तर तुम्हाला पूर्णपणे त्याच्यावर विश्वास ठेवून की खरंच, नाहीतर मनी नाही भाव आणि देवा मला पाव, असं जर केलं तर काहीही फायदा होत नाही. जर असंच म्हणाल की यस हे ईश्वर ऐसा ही हो, ऐसा ही हो, ऐसा ही हो, तरच तुम्ही त्या गोष्टी सोडून देऊ शकता आणि हा सिम्बॉल तेव्हाच तुम्हाला कामी पडत असतो. ओके. या सिम्बॉलला आपल्याला ड्रॉ कसं करायचं आहे? एक मिनिट, मी तुम्हाला ड्रॉ करून दाखवते आहे. ठीक आहे. हे बघा, या सिम्बॉलला ड्रॉ करायसाठी आपल्याला इथून
असं यायचं आहे. बघितलं मी कसं ड्रॉ केलं? परत करून दाखवू? एक मिनिट. एकच मिनिट. हे बघा, इकडून आपण आलो असं. रिलीज, रिलीज, रिलीज. समजलं सर्वांना ड्रॉ कसं करायचं आहे ते? लेफ्ट बॉडी पार्टवर डाव्या बाजूने आपल्या शरीरावर आपल्याला ड्रॉ करायचं आहे. तुम्ही इथे ड्रॉ करू शकता, इथे ड्रॉ करू शकता, कुठेही ड्रॉ करू शकता. जर तुम्हाला वाटत असेल की मी इथे ड्रॉ करेल तर लोक जर बघतील तर काय म्हणतील की तू काय उतरवलं आहे, काय लिहिलेलं आहे. ठीक आहे. तर यासाठी तुम्ही तुमच्या मांडीवर, पायावर सुद्धा उतरवू शकता. तळ पायावर नाही, पायाच्या बाजूने तुम्ही उतरवू शकता. डाव्या पायावर. ठीक आहे. समजलं? नेक्स्ट. नेक्स्ट सिम्बॉल आहे उत्तम आरोग्यासाठी. ज्यांना उत्तम आरोग्य पाहिजे असेल, सर्वांनाच पाहिजे आहे उत्तम आरोग्य. हा सिम्बॉल आहे उत्तम आरोग्यासाठी. जर शारीरिक उपचारासाठी आपण या सिम्बॉलचा वापर करत असतो, याला हेल्थ सिम्बॉल असं म्हटलेलं आहे. हा सिम्बॉल आहे हेल्थचा. वेदना कमी करतो, थकवा दूर करतो, कमजोरी आणि आजारपणापासून बरे होण्यासाठी आपण हेल्थ सिम्बॉलचा वापर करत असतो. ओके. आजारपणापासून आपल्याला मुक्ती हवी असेल तर आपण या सिम्बॉलला लेफ्ट बॉडी पार्टवर ड्रॉ करत असतो. आणि याला ड्रॉ करताना ग्रीन पेनचा वापर करायचा. प्रत्येक सिम्बॉलला कलर दिलेले आहे. जर तुम्ही हेल्थसाठी वापरत असाल सिम्बॉल तर हिरव्या कलरचा पेन तुम्हाला वापरायचा आहे. ओके. इमोशनल फिजिकल बॅलेन्स, तणाव, चिंता आणि अतिविचार कमी करण्यासाठी, इम्युनिटी वाढवण्यासाठी, शरीराची नैसर्गिक उपचार शक्ती ऍक्टिव्हेट करण्यासाठी. तर तुम्हाला हे सिम्बॉल ड्रॉ केल्यानंतर काय म्हणायचं आहे? जर एखाद्या व्यक्ती हा सिम्बॉल ड्रॉ करतो आहे हेल्थसाठी, एखाद्याला खूप आजार आहे, तर तुम्ही जो व्यक्ती आजारी आहे त्या व्यक्तीला एक ब्लँक पेपर असतो, आपला ब्लँक पेजेस असतो म्हणजे कोरा पेजेस, त्याच्यावर तुम्ही हा सिम्बॉल ड्रॉ करून त्याच्या उशाखाली सुद्धा ठेवू शकता. किंवा जर तो व्यक्ती पाणी पित असेल तर तो पाणी बॉटलवर ठेवत आहे तर त्या बॉटलवर तुम्ही हे सिम्बॉल चिटकवून सुद्धा ठेवू शकता. ठीक आहे. आणि त्याला काय म्हणा, सिम्बॉल जर तुम्ही ड्रॉ करताय किंवा चिटकवून ठेवताय त्यानंतर काय म्हणायचं आहे की याला संपूर्ण उत्तम आरोग्याची प्राप्ती झालेली आहे. या व्यक्तीला संपूर्ण उत्तम आरोग्य लाभलेलं आहे, उत्तम आरोग्याची प्राप्ती झालेली आहे. ठीक आहे. या सिम्बॉलला ड्रॉ करण्यासाठी आपण ग्रीन पेनचा वापर करतो आणि या सिम्बॉलला कसं करायचं एकदा बघून घ्या. ठीक आहे. याला आपण इकडून आणतो असं. हे बघ माझ्या हाताकडे बघा. परत एकदा सांगते मी, एक मिनिट. ग्रीन पेन. ओके. दिसत आहे स्क्रीन सर्वांना? येस. ओके. हे बघा इकडून. जिबूचे काही सिम्बॉल्स असे असतात की त्यांना पेन उचलायची गरज नाही. काही सिम्बॉल्स असे असतात की त्याला पेन उचलायची गरज नाही. पण प्रत्येक सिम्बॉलला पेन, कुठले कुठले सिम्बॉल, काही काही सिम्बॉल्स आहेत की त्यांना पेन उचलावंच लागतं. पण आता हा सिम्बॉल तुम्ही ड्रॉ करता याला पेन उचलण्याची काहीही गरज नाही. ठीक आहे. कळला हा सिम्बॉल ड्रॉ कसं करायचं? नाही कळलं? सुचिता मॅमला नाही कळलं? किती इझी आहे मॅम. हे बघा, इकडून आलो आपण. कळलं आता? ओके. चांगला उत्तम आरोग्यासाठी आपण या सिम्बॉलचा वापर करायचा. तुम्ही तुमच्या घरच्या व्यक्तींना सुद्धा हे सिम्बॉल तुम्ही ड्रॉ करू, त्यांना सांगू शकता की तुम्ही लेफ्ट बॉडी पार्टवर ड्रॉ करून ठेवा. किंवा त्यांना एखादी जर
पुरुषांना जर नसेल त्यांना ड्रॉ करायचं आणि त्यांना हेल्थ बद्दल काही इश्यू असतील, तर त्यांना तुम्ही ब्लँक पेजवर ड्रॉ करून त्यांच्या लेफ्ट खिशामध्ये म्हणजे डाव्या बाजूला जो खिसा असतो पॅन्टचा असो किंवा शर्टचा असो, तर तिथे सुद्धा ते ठेवू शकतात. आणि तो ठेवल्यानंतर म्हणायचं असतं की मला संपूर्ण उत्तम आरोग्याची प्राप्ती झालेली आहे. होणार आहे किंवा होऊ दे अशा प्रकारचे आपण अफर्मेशन्स वापरत नाही. आपल्याला काय बोलायचं असतं की प्रेझेंटमध्ये आपण आता उत्तम आरोग्य आपल्याला लाभलेलं आहे. ड्रॉ करताना पूर्ण ट्रस्ट ठेवून जर तुम्ही ट्रस्ट तुमचा विश्वास आहे आणि जर हे तुम्ही ड्रॉ केला तरच तुम्हाला फायदा होतो. जर एखाद्याचा विश्वास नाही आहे आणि एखादी व्यक्ती असं म्हणत आहे की हे सिम्बॉल ड्रॉ केल्याने खरंच असं होणार आहे का? मग त्याला तर होणारच नाही. आपण जर काही गोष्टी करतो आहे, स्क्रीनवर लिहू नका कोण लिहित आहे. ठीक आहे. तर आपल्याला जेव्हा कुठल्याही गोष्टी करतो आहे, तर पूर्ण विश्वासाने करायच्या असतात. ओके. नेक्स्ट आहे अनकंडिशनल लव्ह. दोन व्यक्तीमध्ये जर खूप भांडणं होत असतील, पती-पत्नी असो किंवा नात्यांमध्ये कुठलाही नाता, म्हणजे फक्त पती-पत्नींचंच नातं नसतं, तर भाऊ-बहिणीचं असतं, सासू-सुनांचं असतं, अदर भरपूर आपल्याला नाते आपण बघत असतो. तर अ, त्या लोकांमध्ये जर आपल्याला वाटलं, की या लोकांमध्ये प्रेम नाही आहे, तेव्हा आपण त्यांना हा सिम्बॉल सजेस्ट करू शकतो. याला अनकंडिशनल लव्ह सिम्बॉल म्हणत असतात. आणि हा सिम्बॉल ड्रॉ करण्यासाठी गुलाबी, हिरवा, जांभळा जे हे असतात चमकीवाले पेन, या पेनचा आपण वापर करत असतो. ठीक आहे. या सिम्बॉलनी नातेसंबंध सुधारत असतात. सेल्फ साठी सुद्धा आपण स्वतःवर प्रेम करण्यासाठी सुद्धा आपण या सिम्बॉलला स्वतःच्या शरीरावर ड्रॉ करू शकतो. ठीक आहे. पती-पत्नी, कुटुंबातील मतभेद कमी करण्यासाठी, मतभेद जर खूप झालेले असेल एकमेकांबद्दल जर तुम्हाला वाटत असेल की मिसअंडरस्टँडिंग होत असते बघा. जॉइंट फॅमिली असले की जास्त प्रमाणात होत असतं. मी असं नाही म्हटलं, तिने तसं म्हटलं, अशा प्रकारचे काही-काही होत असतात. तर आपण स्वतः स्वतः पण ड्रॉ करू शकतो आणि त्या व्यक्तीला सुद्धा आपण हा सिम्बॉल ड्रॉ करायला देऊ शकतो. ठीक आहे. या सिम्बॉलने तुमच्या मनात तुमच्यात म्हणजे मतभेद कमी होत असतात आणि कुटुंबामध्ये छान वातावरण निर्माण होतो. स्वतःबद्दलची नकारात्मक भावना असेल, स्वतःमध्ये जर निगेटिव्ह थॉट्स असतील, त्यासुद्धा तुम्हाला त्यासाठी सुद्धा तुम्ही हा सिम्बॉल वापरू शकता. हृदय चक्र संतुलित करण्यासाठी, प्रेम, करुणा आणि शांतता वाढवण्यासाठी अनकंडिशनल लव्ह या सिम्बॉलचा आपण वापर करत असतो. ठीक आहे. या सिम्बॉलला ड्रॉ कसं करायचं आहे? एकच मिनिट. हे बघा. 1, 1, 2, 3. समजलं? समजलं नसेल तर मला विचारा. मी परत ड्रॉ करून दाखवते. 1 मिनिट. कसं? हं. 1, 2, 3. अनकंडिशनल लव्ह, अनकंडिशनल लव्ह, अनकंडिशनल लव्ह. बिनशर्त प्रेम. आलं ड्रॉ करता? हं. समजला हा सिम्बॉल? चल, पुढे जाऊया आपण. नेक्स्ट आहे
केंद्रितपणा म्हणजे कॉन्सन्ट्रेशनसाठी हा सिम्बॉल आपण वापरत असतो. मग आता कॉन्सन्ट्रेशन कशासाठी? पण तुम्ही जर कुठलाही काम करत आहे, तर त्या कामामध्ये तुमचं मन लागायला पाहिजे. मुलं जर अभ्यास करत आहेत, तर मुलांचं त्या अभ्यासामध्ये लक्ष विचलित नको व्हायला. यासाठी आपण या सिम्बॉलचा वापर करत असतो. जर मुलं अभ्यास करत नसतील किंवा अभ्यास करत असताना त्यांना कधी भूक लागते, कधी काही इकडे जायचं असतं, खेळायचं असतं. म्हणजे प्रॉपर ते अभ्यासाला बसतात, पण त्यांचं लक्ष अभ्यासाकडे कॉन्सन्ट्रेट त्यांचं नसतं. त्यासाठी आपण जिथे आपले मुलं बसलेले आहे अभ्यासाला, त्यांच्या स्टडी रूममध्ये मुलांच्या स्टडी रूममध्ये किंवा त्यांच्या टेबलवर सुद्धा आपण तो हा सिम्बॉल ड्रॉ करून ठेवू शकतो किंवा मुलं शाळेत जातात, त्यांच्याकडे बुक्स असतात, तर आपण त्यांच्या बुक्समध्ये हा सिम्बॉल ड्रॉ करून देऊ शकतो. मुलं शाळेत जात आहेत, आपली मुलं मोठी आहे, लहान आहेत, कुणालाही तुम्ही हा ड्रॉ करून देऊ शकता. म्हणजे छोटी मुलं आहे KG1, KG2, पहिली, दुसरी, फर्स्ट जेवढं आहे. किती हायर लेव्हलचे जरी एज्युकेशन करत असेल, तरी सुद्धा आपण त्या व्यक्तीला हा सिम्बॉल त्याच्या बुक्सवर रजिस्टरवर ड्रॉ करून ठेवू शकतो. ठीक आहे. म्हणजे का बरं, की त्यांचं अभ्यासामध्ये खूप छान मन लागायला पाहिजे म्हणून. आणि या कॉन्सन्ट्रेशनच्या या सिम्बॉलला लक्ष केंद्रित करण्यासाठी आपण रंग ऑरेंज कलर म्हणजे सेंद्रिय कलरचे पेन वापरायचे आहे तुम्हाला. या सिम्बॉलला ड्रॉ करण्यासाठी तुम्हाला ऑरेंज कलरचाच पेन वापरायचं आहे. ओके. योग्य निर्णय घेण्यासाठी, मन स्थिर ठेवण्यासाठी जर एखादी व्यक्ती खूप विचलित आहे, त्याचं मन स्थिर नाही आहे, म्हणजे कुठलाही निर्णय घेण्यासाठी सक्षम नाही आहे. असं भरपूरदा होतं, की कुठला निर्णय घेण्यासाठी आपण कधी-कधी डगमगवतो, की मला हे करायला पाहिजे, की नाही करायला पाहिजे? मी हे करेन तर हे योग्य आहे की नाही आहे? म्हणजे लक्ष कुठे असं मन विचलित होत राहतं. तर आपल्याला जर असं वाटलं, की आपलं मन विचलित होतो आहे, मग एक मार्ग दाखवायला पाहिजे. त्यासाठी तुम्ही तुमच्या बॉडी पार्टवर सुद्धा हा सिम्बॉल ड्रॉ करू शकता ऑरेंज कलरच्या पेनने. ठीक आहे. माइंड स्टॅबिलिटी, भावनिक उतार-चढाव, चिड होत असेल, ओव्हर थिंकिंग मगाशीच बोलली मी, की ओव्हर थिंकिंग जर होत असेल, खूप जास्त अतिविचार येत असतील माइंडमध्ये, तरी सुद्धा तुम्ही या सिम्बॉलला ड्रॉ करू शकता. ठीक आहे. ऑरेंज कलरने आपण बघूया याला कसं ड्रॉ करायचं. इकडून आणायचं. समजलं? इथे ज्या प्रकारे उतरवलेलं आहे, तसंच तुम्हाला ड्रॉ करायचं आहे. ओके. कॉन्सन्ट्रेशन, कॉन्सन्ट्रेशन, कॉन्सन्ट्रेशन. हा एकाग्रतेचा सिम्बॉल आहे. कळलं? ऑरेंज कलरने याला आपल्याला ड्रॉ करायचं आहे. मुलांच्या अभ्यासासाठी तर खूप बेस्ट आहे. सिम्बॉल खूप छान वर्क करतो. तर तुम्हाला मुलांच्या बुक्समध्ये समोरच्या पेजवर तुम्ही या सिम्बॉलला ड्रॉ करून ठेवून द्या. ठीक आहे? सर्वांनी ड्रॉ करून प्रॅक्टिस करायची आहे याची. आणि ज्यांचे कॅमेरे बंद आहेत त्यांना तर आपण काही बोलू शकत नाही. ठीक आहे? नेक्स्ट आहे ग्रहण क्षमता. नवीन संधीसाठी तयार होण्यासाठी, जीवनात येणाऱ्या बदलांना स्वीकार करण्यासाठी. जेव्हा जुनं संपतं तेव्हाच नवीन सुरुवात होत असते. बरोबर आहे. नवीन संधींसाठी तुम्हाला तयार होण्यासाठी हा सिम्बॉल म्हणजेच कधी-कधी काय वाटतं, की जुन्या गोष्टी सुटत आहेत म्हणजे त्या संपत आहेत. पण त्याचा तुम्हाला त्रास होतो आहे. त्या संपल्या नाही पाहिजे. पण ते संपणं सुद्धा गरजेचं असतं. जर ती गोष्ट तिथे सुटून जाईल तेव्हाच तुम्ही नवीन गोष्टीचा विचार करू शकता. ठीक आहे. यासाठी तुम्हाला नवीन संधी जी आहेत त्या त्या तुम्हाला स्वीकारण्यासाठी आपण
या सिम्बॉलचा वापर करत असतो. तसंच नवीन नवीन ज्ञान नवीन ज्ञान प्राप्त करण्यासाठी जर कठीण विषय आहे, आज स्टडी बद्दल घेऊया. कठीण विषय आहे. नवीन संकल्प सहज समजण्यासाठी. एखाद्याला मॅथ खूप हार्ड जात असेल मुलांना. गणित विषय हा खूप जास्त त्यांना कठीण जात असेल आणि त्यांना नवीन ज्ञान स्वीकारता येत नाही. तर त्यांना अगदी सहज समजायला पाहिजे. म्हणून आपण हा सिम्बॉल त्यांना ड्रॉ करून देऊ शकतो. तुम्ही सुद्धा ड्रॉ करू शकता. पॉझिटिव्ह ऊर्जा स्वीकारण्यासाठी युनिव्हर्स कडून येणाऱ्या ब्लेसिंगसाठी आणि गाईडन्ससाठी सुद्धा आपण हा शुभांगी मॅम काय करत आहात तुम्ही? स्क्रीनवर काय लिहिताय? हा स्क्रीन दिसत आहे? स्क्रीन दिसत आहे सुवर्णा मॅम? ओके, थँक्यू. तर पॉझिटिव्ह ऊर्जा स्वीकारण्यासाठी आणि युनिव्हर्स कडून जे ब्लेसिंग्स येतात त्यांना सहज स्वीकारण्यासाठी त्यांचे गायडन्स स्वीकारण्यासाठी आपण या सिम्बॉलचा वापर करतो आणि या सिम्बॉलला लाल रंगामध्ये ड्रॉ करायचं असतं. ड्रॉ कसं करायचं आहे? मराठीचे 4 म्हणजे अशा प्रकारचे असं ड्रॉ करायचं आहे लाल कलरने. समजलं? परत एकदा सांगते मी ड्रॉ कसं करायचं आहे तर. 1 मिनिट. आला ड्रॉ करायला? नेक्स्ट बघूया आपण. नेक्स्ट सिम्बॉल आहे सौंदर्य, ब्युटीचं सिम्बॉल आहे. वाटत असेल एखाद्याला की मी सुंदर नाही आहे. होतं असं. ठीक आहे. तर हा ब्युटी सिम्बॉल आहे. याला तुम्ही तुमच्या शरीरावर ड्रॉ करायचं आहे तर ब्लॅक पेननी, काळ्या पेननी, काळ्या रंगाच्या पेननीच आपण याला ड्रॉ करत असतो. त्वचेच्या तेज वाढवण्यासाठी, चेहऱ्यावरील डार्क्स असतील, धब्बे कमी करण्यासाठी आणि आतली शांती बाहेर दिसते कशाने? जर चेहरा तेज असेल तर आतमधली सगळं तेज कुठे दिसते? तर चेहऱ्यावर. ठीक आहे. हा ज्यांचं ब्युटी पार्लर असेल म्हणजे ते सौंदर्याचे असतं. बरोबर आहे. त्यांनी आपल्या पार्लरमध्ये या सिम्बॉलला ड्रॉ करून ठेवू शकता. ड्रॉ करायचे आहे डायरेक्ट तुम्ही भिंतीवर ड्रॉ करू शकता किंवा तुम्ही कोऱ्या पेजवर ड्रॉ करून चिटकवू सुद्धा शकता. ठीक आहे. या सिम्बॉलला ड्रॉ करायचं कसं? एक मिनिट. याच्यासाठी पेन आपल्याला उचलावं लागतं. ब्युटी 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 मी रोजच्या रोज सुंदर होत आहे. सुंदर झालेली आहे. मी मला रोज माझ्या चेहऱ्यावर रोज माझ्या चेहऱ्यावरच्या तेज वाढलेला आहे. दररोजच्या रोज माझ्या चेहऱ्यावरच्या तेज वाढत आहे, वाढत आहे, वाढत आहे, वाढलेला आहे. मी रोज सुंदर दिसत आहे. असं तुम्ही अफर्मेशन द्यायचं आहे. या सिम्बॉलला ड्रॉ करून आपल्याला अफर्मेशन सुद्धा द्यायचं आहे. नाहीतर फक्त आपण ड्रॉ केलं, झालं. असं होतं का? त्यांना आपण अफर्मेशन द्यायचं आहे तेव्हा ते वर्क करत असतात. तुम्ही झिबू कॉइन्स बघितलेले आहे का? आपण जे झिबूचे सिम्बॉल आता शिकलेलो आहे. तशी तुम्हाला कॉइन सुद्धा एखादी तुम्ही नंतर बघू शकाल. पायराइटचे सुद्धा कॉइन म्हणजे पायराइट असतात, क्रिस्टल असतात की नाही? क्रिस्टल ऐकलेलं आहे कुणी? येस, क्रिस्टलचेच कॉइन्स असतात. मग एखाद्याला जर प्रॉस्पेरिटी पाहिजे आहे, तर प्रॉस्पेरिटीचे कॉइन बघा. हे बघा प्रॉस्पेरिटी कॉइन ही आणि हे जे नंबर आहे हे एंजल नंबर आहे. मी एंजलच्या याच्यामध्ये शिकत असते, पण हे एक सांगते तुम्हाला, तुम्हाला वाटेल की हे काय नंबर आहे.
हे एंजल नंबर असतात. आणि अरे कोण आता स्क्रीनवर लिहत आहे? Xiaomi 22 033. का बरं स्क्रीनवर लिहिता मॅम? लिहायचं आहे का? करा, स्क्रीन शेअर करा, लिहा तुम्ही. हा, हे कॉइन जे प्रॉस्पेरिटीचे कॉइन असतात, प्रॉस्पेरिटी कॉइन अशाच प्रकारे भरपूर तुम्हाला, म्हणजे जिबू सिम्बॉल्स 88 सिम्बॉल्स म्हणजे 88 सिम्बॉल्स आहेत. जिबूचे जो एक पूर्ण कोर्स येतो, त्यात पूर्ण सिम्बॉल्स तुम्हाला शिकवले जातात. पण आपण हा फ्री देत असतो. आता मी तुम्हाला 5-6 सिम्बॉल शिकवलेले आहे. ठीक आहे. प्रॉस्पेरिटी साठी बघा, प्रॉस्पेरिटीसाठी आपल्याला पायराइड जो असतो, म्हणजे क्रिस्टल पायराइड असतो. पायराइड हा धन अट्रॅक्ट करण्याचा क्रिस्टल आहे. तर तुम्ही प्रॉस्पेरिटी कॉइन पायराइडची प्रॉस्पेरिटी कॉइन परचेस करून तुमच्या लॉकर मध्ये ठेवू शकता, धन वाढण्यासाठी, किंवा तुम्ही तुमच्या पर्समध्ये सुद्धा ठेवू शकता. ओके. एखादी व्यक्ती जर खूप जास्त आजारी राहत असेल, खूप जास्त त्याला असं आजार म्हणजे एकामागे एक असं होत असेल, तर तो व्यक्ती आपल्या पर्समध्ये हेल्थचं बघा यावर सिम्बॉल उतरवलेला आहे, तर ही कॉइन परचेस करून तो त्याच्या पर्समध्ये सुद्धा ठेवू शकतो. ठीक आहे. प्रत्येक सिम्बॉलचं एक वेगळं वेगळं कार्य असतं. जसं पोलीस कधी ऑपरेशन करू शकतं का? नाही. नाही करू शकत ना? करू शकतं का पोलीस ऑपरेशन? नाही. सांगायचा मुद्दा हाच, की प्रत्येकाचे कार्य हे वेगळे वेगळे असतात. ठीक आहे. आणि झिबू सिम्बॉल्स खूप छान वर्क करतात. फक्त तुमचं ट्रस्ट आणि तुम्हाला ड्रॉ करताना तुमचा विश्वास तर पाहिजे. इथे सगळ्यांची कॅमेरे ऑफ आहे. माझी स्क्रीन शेअर असल्यामुळे मला कोणी दिसलंच नाही. अर्धे लोक दिसले. कोण आहे? वनिता, पुष्पा, पूनम, मनीषा, शुभांगी, शॉमी, सॅमसंग. खूप छान. तुम्हाला समजलं का? जर मी स्क्रीनच शेअर नसती केली आणि माझा कॅमेरा ऑफ ठेवला असता, तर तुम्हाला कळलं असतं का मॅम काय शिकवत आहेत म्हणून? आणि जे लोक कॅमेरा ऑफ करून शिकत आहेत, त्यांना कळलंच नसेल की मॅमनी काय शिकवलं, कुठला सिम्बॉल कशासाठी आहे. बाहेर आहे ठीक आहे, एखादी व्यक्ती बाहेर असेल, पण सगळे लोक बाहेर असू शकत नाही. सगळ्यांना कारण पाहिजे असते सगळ्या गोष्टीच्या. मेकअप आहे ठीक आहे, खूप छान. ब्युटी पार्लर असेल, मी ब्युटीचं सिम्बॉल शिकवलेला आहे, तो तुमच्या पार्लर मध्ये सिम्बॉल ड्रॉ करून ठेवा. ओके. कारण की तुमच्याकडे जर एखादी क्लायंट येत असेल, तर तो सुद्धा सुंदर दिसला पाहिजे की नाही? कशासाठी येतो पार्लरमध्ये? सुंदर दिसण्यासाठीच. येस. आणि फुल ट्रस्टने जर कराल तर खूप तुम्हाला बेनिफिट सुद्धा खूप छान छान अनुभव येत असतात, जर तुम्ही केलं तर. ओके. पहिलं चक्र आपलं, सॉरी, 7 चक्रांचं आपण माहिती घेतलेली आहे. आज ऑडिओ मी तुम्हाला पाठवणार आहे. त्याचबरोबर जर तुम्ही ध्यान करायला बसाल, तर तुम्हाला बसायचं काय कसं आहे? अगदी रिलॅक्स बसायचे आहे आणि संपूर्ण लक्ष आपल्याला श्वासांवर केंद्रित करायचं आहे. आणि बसताना आपले जे हात आहे हे पामचक्र आपल्या मांडीवर असे, तळ हात जे आहे ते असे असायला पाहिजे. मूठ बांधली नको. ठीक आहे. जर कुणाला मुद्रा आसन माहिती आहे तर मुद्रा आसन मध्ये बसू शकता, पण 7 चक्राचं ध्यान करताना आपण असंच बसत असतो. मांडी घालून चेअरवर बसत असाल तर चेअरवर बसा, किंवा खाली बसत असाल तर खाली. पण आसनवर बसणं गरजेचं असतं. ठीक आहे. डायरेक्ट फर्शवर जमिनीवर बसायचं नाही. आसनवर बसा, चटई घ्या, काहीही घ्या, पण काहीतरी अंथरून त्यावर बसल्यावरच आपण ध्यान करत असतो. ठीक आहे. ओके. आणि बीज मंत्रांचं जे तुम्हाला समजलं असेल तर परत एकदा हा व्हिडिओ आपल्या युट्यूबला अपलोड होतो, तर बघून घ्या. आणि बीज मंत्राचं उच्चारण तसेच करा की जे तुम्हाला सांगितलेले आहे त्याच प्रकारचं. पहिला लम वम रम यम हम ओम उम असं.
मॅडम ध्यान कधी पण करू शकतो का? नाही मॅम, मॉर्निंगला करा तर बेस्ट राहते, कारण की मॉर्निंगची एनर्जी खूप छान असते आणि तुमचा पण माइंड खूप छान असतो सकाळी. आणि मी तुम्हाला ऍक्टिव्हेशन प्रोसेस सुद्धा शिकवणार आहे. जर ऍक्टिव्हेशन ऍक्टिव्हेशन म्हणजे काय? तर आपलं हे जेव्हा वेळ नसतो मॅडम, थोडं अर्धा तास लवकर उठा मॅडम, म्हणजे वेळ मिळेल. माझ्याकडे 25 तास आहे दिवसाचे, तुमच्याकडे 24 तास आहे, असं आहे का? माझे दिवसभर क्लासेस सुरू असतात तरी सुद्धा मी ध्यान करत असते. पीएम मोदीकडे 25-26 तास आहे का आणि तुमच्याकडे 24 तास आहे का? प्रत्येकाला 24 तास दिलेले आहे. वेळ तुम्हाला वेळ तुम्हाला काढावं लागतं, मिळत नाही. कुणालाच वेळ मिळत नाही. सगळे आजकाल बिझी, सगळ्यांचे शेड्यूल बिझी आहे. ठीक आहे. म्हणून अर्धा तास जो व्यक्ती 6 वाजता उठत असेल त्याला, मला पण मुलगी आहे मॅम, माझी थोडी मोठी आहे. पण तिच्यासाठी मी 5 वाजता उठते. मी एकदम 3 वाजता नाही उठत. झोपही गरजेची आहे. तुम्ही म्हणाल की आता 3 वाजता उठून काय करता मॅम तुम्ही? खूप जास्त छोटी बेबी असेल तर ठीक आहे, इट्स ओके, नो प्रॉब्लेम. ती थोडी मोठी झाली की मग स्टार्ट करा. नो इश्यू. ठीक आहे. पण बाकीच्यांना एक सांगते, जॉईंट फॅमिली माझी ऑल्सो, आय एम ऑल्सो जॉईंट फॅमिली. मला सुद्धा आमच्याकडे 17 लोक आहेत. ठीक आहे. बघा, कारण कारण आपण कारण शोधत असतो बरं. कुठेतरी कारण मिळू दे बस. आणि त्या कारणावर बोलत असतो. आणि ज्याला करायचं असतं की नाही तो कारण शोधत नाही कधीच. कारण बाजूला हटवतो. ज्याला करायचं नसतं त्याला तो प्रत्येक गोष्टीमध्ये कारण शोधत असतो. तुम्हाला स्वतःची मानसिकता चेंज करायची आहे. ठीक आहे. कारण शोधत नका बसू प्रत्येक गोष्टीमध्ये. ओके. कुठलं टॉपिक कुठे जाते मग माझं? मेसेजेस वाचून वाचून मग त्यांचे रिप्लाय देत बसायचे असतात ना. ठीक आहे. मी काय सांगत होती? हां, ध्यान करायचं आहे आपल्याला रोज उठून. आणि मी तयार आहे. आता तयार आहात का मॅम? बरोबर. कोणी 2 शब्द सांगितल्यानंतर आपण तयार होत असतो. ओके. मी फर्स्ट डे तुम्हाला काय सांगितलं होतं, की सगळे निगेटिव्ह थॉट्स तुम्हाला लिहून काढायचे आहे आणि जाळून फेकून टाकायचे आहे. का बरं सांगितलं होतं? सगळे निगेटिव्ह थॉट्स रिमूव्ह करत आहोत आपण. रिमूव्ह पूर्ण आयुष्यातून, आपल्या आयुष्यामध्ये जे आहे सगळे निगेटिव्ह गोष्टी आहे, सगळ्यांना आपण फेकून देतो आहे. आणि चांगल्या गोष्टी आपण आपल्या आयुष्यामध्ये आणतो आहे. आपल्या माइंडला आपण सगळं पॉझिटिव्ह अफर्मेशन देऊन सगळ्या पॉझिटिव्ह गोष्टी आपण आपल्या आयुष्यामध्ये घेतो आहे. आणि एक मॅनिफेस्टेशनचं खूप छान हे आहे. येलो डायरी जी आहे, येलो डायरीवर आपण रेड पेननी तुम्ही तुमच्या इच्छा विश लिहू शकता. डेली 21 टाइम्स. येलो डायरीवर रेड पेननी तुम्ही तुमचे अफर्मेशन्स लिहू शकता डेली 21 टाइम्स. एक मिनिट. आणि मॅनिफेस्ट करायचं आहे. माझा इथे विश माझे लिहिलेले आहे, त्याच्यामुळे मी ब्लँक पेपर दाखवते. हे बघा, अशी येलो पेजची डायरी मिळेल तुम्हाला. Amazonवर मिळेल, मिशोवर मिळेल, ऑनलाईन मिळत असतं. ठीक आहे. असे हे येलो पेपर, याच्यावर आपल्याला रेड पेननी अफर्मेशन लिहायचे आहे. एखाद्याला 5 लॅक्स पर मंथ पाहिजे असेल तर येस, आय अर्न 5 लॅक्स पर मंथ. मी 5 लाख रुपये महिना कमवतो आहे. असं तुम्ही तिथे अफर्मेशन द्यायचं आहे आणि मॅनिफेस्ट करायचे आहे की येस, तुम्ही ते कमवत आहात. अफर्मेशन कसं लिहायचे आहे? मी 5 लाख रुपये महिना कमवते आहे. ठीक आहे. एखाद्याला गाडी घ्यायची असेल तर माझ्याकडे ही गाडी आलेली आहे या तारखेपर्यंत, असं सुद्धा तुम्ही लिहू शकता. एखाद्याला घर बांधायचं स्वप्न असेल, घर बांधायचं असेल, फ्लॅट घ्यायचं असेल, प्रत्येकाचे स्वप्न हे वेगळे वेगळे असतात. ठीक आहे. तर तुम्ही तुमच्या अफर्मेशन कशा लिहायचे आहेत? तर तुमच्याकडे ती वस्तू आहे, ती वस्तू आलेली आहे. तुम्ही ती डेट सुद्धा लिहू शकता. डेट मग तुम्ही म्हणाल की मॅम आता मी, एक मिनिट, मी चॅट बॉक्स बंद करू का? मला की नाही नंतर तुम्ही हे कराल. ठीक आहे. म्हणजे मला कसं मग माझी लिंक तुटून जाते. ओके. जर एखाद्याला घर घ्यायचं असेल तर त्याचा टाइम पिरियड तेवढं ठेवा, की असं का बरं? जे आहे ब्लॉकेजेस तुमचे जे असतील तिथपर्यंत पोहोचण्याचे, ते सगळे ब्लॉकेजेस आपल्याला क्लिअर करायचे आहे. म्हणून जर तुम्ही टाइम पिरियड आता म्हणले की मला एका महिन्यातच माझी इन्कम 5 लाख रुपये महिना होऊ द्या.
म्हणजे झाली आहे, असं होणार का? नाही. जर तुम्ही होणार ना, ते कधी होणार? तुम्ही डेली 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 अफर्मेशन देत राहाल, डेली तुम्ही ते प्रॅक्टिस करत राहाल आणि डेली तुमच्या पॉझिटिव्ह गोष्टी तुम्ही युनिव्हर्स पर्यंत पोहोचवाल, तेव्हाच त्या पूर्ण होतील. तुम्ही म्हणाल की आत्ताच होतील, होतील ना ते, पण लगेच 360 डिग्री आपलं आयुष्य चेंज होईल का? नाही. त्याला काही काळ लागतो, काही वेळ लागतो. त्यासाठी थोडा वेळ तुम्हाला द्यायचा आहे. ठीक आहे? ओके. आणि मॅनिफेस्ट करायचं आहे की माझ्याकडे ही ही वस्तू आलेली आहे, ही ही गोष्ट मला मिळालेली आहे. सो जितकं तुम्ही सकाळ संध्याकाळ मॅनिफेस्ट करा. ओके. हा सुवर्ण मॅम अनम्यूट करा आणि आता बोला. किंवा मेसेज वाचून मी आन्सर देते. 1 मिनिट. ओके. अनम्यूट केलं ना, बोला. नाही, आवाज नाही येत आहे तुमचं. हा मॅम. हां, बोला. मला म्हणायचं होतं, एक तर 7 चक्र जे तुम्ही मेडिटेशन सांगितलंय, हं. 7 चक्र मेडिटेशनचा एखादा व्हिडिओ मिळेल का? कारण प्रत्येक चक्र हे 3 मिनिटं तुम्ही म्हटलंय. अरे, मी तेच म्हटलं, की माझ्याकडे प्रत्येक 3 मिनिटं तसं नाहीये. खूप ईझी आहे. मी तुम्हाला 7 चक्रांचं मेडिटेशन देणार आहे. त्यात संपूर्ण 7 चक्रांचं तिथेच काउंट केलेले आहेत 3-3, 3-3 मिनिटं. तुम्हाला काउंट करायची गरज नाही, की 3 मिनिटं माझा हा ध्यान झालं का? किंवा हा ध्यान झालं का? 21 मिनिटाचा तो ऑडिओ आहे. तुम्हाला काय करायचं आहे, मोबाईलमध्ये मी तुम्हाला पाठवणार आहे. मोबाईलमध्ये तो ऑडिओ लावून टाकायचा आहे. वाजत राहतो तो. तुम्हाला नॉर्मल पोझिशनमध्ये बसायचं आहे. हात तळहात असे, डोळे बंद आणि तिथे जसं लमचं उच्चारण सुरू आहे, तर तुम्ही सुद्धा लम, लम असं तो ध्यान आहे. म्हणजे हा बीज मंत्र लम म्हणजे रूट चक्राचं आपण ध्यान केलं, मग तिथे चेंज होतो. मग सुरू होतो वम. तिथे चेंज झालं की तुम्हाला वम असं उच्चारण करायचं. खूप ईझी आहे. ठीक आहे? ओके. आपण काउंट ओके. करत बसणार नाही आहे. आपण मोबाईलमध्ये लावलं की आपल्याला तो ध्यान करायचा आहे. ओके. दुसरं होतं की मॅम, 1 मिनिट पुन्हा बोलते. बोला, बोला. मॅनिफेस्टेशन रिलेटेड तुम्ही म्हटलात की येलो बुक हे करा. हां. मी नॉर्मल मॅनिफेस्टेशनचे हे बघितलेत व्हिडिओ आधी, तर मी व्हाईट पेपरवर लिहायचे. एक मला अपडेट झालं तुमच्याकडनं की येलो येलो पेजेसवर लिहायचं. हां, येस. ओके. पण मी एक रुटीन ठेवलं होतं की काय म्हणतात, ग्रेटफुल असावं. हं. मी त्या गोष्टी एका साईडने लिहायची आणि एका साईडने मला जे पाहिजे ते, की झालेलं आहे हे म्हणून. तर हे सेम मी डेली बेसिसवर तुम्ही म्हणता 21 ही 21 वेळा लिहा. एक 1 विश विश 21 टाइम्स. येस. 21 वेळा लिहायची इन आपल्याला. 1 डे, इन 1 डे. आपल्याला कंटिन्यू करत राहायचंय ते. जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत. किंवा असं करायचं, की 3 महिना एक विश तुम्ही लिहा. 3 महिना कंटिन्यू लिहा तिला डेली, त्याला ब्रेक न देता. आणि मग विसरून जा. ती डायरी ठेवून द्या, मग कुठे ठेवून द्यायची तिला. आणि मग काही दिवसानंतर बघायची तिला, की ती आपली विश पूर्ण झालेली आहे का? 3 महिना तुम्ही करून बघा. कुठलीही इच्छा, नाही, कुठलीही कारण इच्छा लिहा आणि ते इच्छा मॅनिफेस्ट करा. पण बरं. येलो डायरीवर रेड पेननीच. ओके. तुम्ही Googleवर सर्च करू शकता, YouTubeवर कुठेही सर्च करू शकता. मॅनिफेस्टेशनसाठी येलो डायरी रेड पेननी, येलो पेपर रेड पेननी लिहायचं असतं. बरं. कारण माणूस प्राणी असं असतो की म्हणजे त्याला एक विश नसते. सॉरी टू से, ते तर एक आहे, विश नाही. सर्वांचंच आहे. तुमचंच हा. नाही, प्रत्येकाचं असतं. पण आपण जी सर्वात जास्त गरजेची आहे, नीड आणि वॉन्ट बघा. जी वस्तू गरजेची आहे, तीच घ्यायला पाहिजे. माझ्याकडे ॲपल आहे. मला दुसऱ्या ॲपलची गरज आहे का आता? नाही. आहे नाही. का? नाही. तुमच्याकडे एखादी फोन असेल, मग तुमची नीड आणि वॉन्टमध्ये फरक समजा ना. जी गरजेची म्हणजे आहे. ऍट अ टाइम तुमचं म्हणणं आहे एकच विश लिहावं. नाही, नाही, नाही. 2 लिहू शकता. काहीच प्रॉब्लेम नाही. 2 पण पण लिहू शकता. 21 वेळेस ती टाइप लिहिल्या गेली लिहायचं पाहिजे. आहे, हे बघा. तुम्ही ही एक डायरी घेतलेली आहे. ही डायरी हम्म. घेतलेली आहे. माझ्या इथे लिहिलेलं आहे. 1 मिनिट. ब्लँक पेपर पण आहे. 1 मिनिट. हां. हे बघा. 20 तुम्ही इथून लिहत आहात. आजची डेट लिहायची आहे तुम्हाला. आजपासून स्टार्ट करताय. डेट लिहायची आहे आणि 21 टाइम्स इथे लिहायचं आहे. 21 टाइम्स इथपर्यंत येत असेल तर इथपर्यंत. नेक्स्ट विश इथपासून इथपर्यंत आहे तर इथपर्यंत. मग परत उद्याची डेट टाकायची तुम्हाला. इथून इथपर्यंत विश लिहायची आहेत. मॅनिफेस्ट करायचे आहेत. असं. ओके. ओके. कोणाचे नो 2 प्रॉब्लेम. पहा, 3 असतात. अशा प्रत्येकाच्या वेगळ्या वेगळ्या असतात. ठीक आणि आहे. चिन्ह जे तुम्ही सिम्बॉल सांगितले, प्रत्येक येस. सिम्बॉल हा लेफ्ट पार्टवरच काढणं गरजेचं आहे. लेफ्ट. हो, हो, हो. लेफ्टवर गरजेचं आहे. बरं.
ठीक आणि त्या पेन म्हणजे त्या रंगाचं मी सुद्धा सांगितलेलं आहे, तर तुम्हाला त्याच रंगाने ड्रॉ करायचे आहेत तुमच्या लेफ्ट बॉडी पार्टवर. ओके ओके थँक्यू ओके. तर जर थँक्यू जर तुम्ही फायनान्स म्हणजे तुमचे इन्कम वाढवण्यासाठी जर करत आहात, हे मॅनिफेस्ट करत आहात डायरी, तर तुम्ही हा सिम्बॉल इथे सुद्धा ड्रॉ करून ठेवू शकता. ओके ठीक आहे. ओके ओके. आणखी कोणाला काही प्रश्न आहे? हँड राईज करू शकता. कुणाला काही प्रश्न आहे विचारायचे? घाबरायचं नाही. मी काही वाघ नाहीये तिथे येऊन तुम्हाला ठीक आहे. कुणाला काहीच प्रॉब्लेम नाही आहे आणि कुणाला काही विचारायचं नाही. सर्वांना सगळं समजलेलं आहे आणि सुवर्णा मॅमच्या प्रश्नांनी सुद्धा सगळ्यांचे आन्सर सुद्धा मिळालेले आहेत. ठीक आहे. ओके. चला थांबूया आपण. हां आणि एक मला सांगायचं आहे आणखी. उद्या आपला शक्तिपात आहे पहिल्या लेव्हलचा. रेकी लेव्हल 1चे शक्तिपात असते 7 वाजून 35 मिनिटांनी आपला हा शक्तिपात सुरू होतो. ठीक आहे. पण जर हा शक्तिपात ज्यांना घ्यायचा आहे, त्यांनी 151 रुपये पे करायचे आहे. शक्तिपात घ्यायचे असेल तर 151 पे करायचे आहे. कारण एनर्जी एक्सचेंज करत असते मी. रेकीचा इतिहास जेव्हा तुम्ही काल बघितलं, मी आधी काय करायची शक्तिपात सुद्धा फ्री द्यायची. फर्स्ट लेव्हलला शक्तिपात फ्री देत होती. पण या गोष्टींनी म्हणजे मी नंतर काय गृहीत धरायची मी काय गृहीत धरायची, की जेव्हा तुम्हा म्हणजे जिथे इथे उपस्थित आहेत, भरपूर लोक शक्तिपाताला अटेंड करायची. शक्तिपात आणि मग मी तिथे माझी एनर्जी जात होती ना तिथपर्यंत त्यांची पोहोचत होती. बरोबर आहे. मग कुठेतरी मला विकनेस जाणवत होतं. कारण मी म्हणजे आता मी नागपूरला आहे, तुम्ही मुंबई, पुणे अदर कुठेही असाल. मग तुमच्याकडून मला काहीच नव्हतं. जे आपण रेकीचे 2 हे शिकलेलो आहे, की मागितल्याशिवाय द्यायची नाही आणि दिलं तर या बदल्यात आपल्याला काहीतरी घ्यायचं असतं. ठीक आहे. मग मी तुमच्याकडून एक दक्षिणा म्हणून ती 151 रुपीज घेत असते, ज्यांना शक्तिपात घ्यायचं आहे ते. दुसरी गोष्ट, शक्तिपाताला अटेंड करायचे भरपूर लोकं. पण फुल कॉन्सन्ट्रेशन काही-काही लोकं कशी असतात, की फुल कॉन्सन्ट्रेशननी बसायची नाही तिथे. म्हणजे अरे शक्तिपात आहे काही, इकडे बोलत आहे, तिकडे बोलत आहे, कोणी काय करत आहे. तर शक्तिपाताला काय असतं, तर एक 10 मिनिटं लागतं तुम्हाला. तुम्हाला एका शांत जागेमध्ये बसायचं असतं, जिथे तुम्हाला कुठेही कुणीही डिस्टर्ब करणार नाही. कारण की या ऊर्जा तुमच्यापर्यंत पोहोचवायच्या असतात मला. म्हणजेच तुमचं कनेक्शन युनिव्हर्सशी करायचं असतं. कारण जे तुम्ही मॅनिफेस्ट करणार आहात, तर आपण जे मॅनिफेस्ट करतो, कधी-कधी घडतं का, की तुम्ही जे विचार करत आहे आणि ते विचार प्रत्यक्षात घडलेले आहे. असं घडतं. कधी-कधी आपण कुणाची आठवण काढतो. तिचा आपल्याला फोन आलेला आहे. घडतं भरपूरदा. तर युनिव्हर्स आपल्याला खूप मदत करतं. ह्या सगळ्या गोष्टी आपलं जे सबकॉन्शियस माइंड आहे, युनिव्हर्सशी कनेक्टेड असतो. राइट? तर या एनर्जी सुद्धा मला तुमच्यापर्यंत पोहोचाव्या यासाठी हा शक्तिपात केला जातो. ठीक आहे. जो शक्तिपात असतो तो युनिव्हर्सशी तुमचं कनेक्शन व्हावं, तुम्ही जे मॅनिफेस्ट करता आहे ते पूर्ण तुम्हाला ते तुमच्या पूर्ण व्हाव्या म्हणून हा शक्तिपात असतो. ठीक आहे. तर हा शक्तिपात आपला उद्या 7 वाजून 35 मिनिटांनी सुरू होतो. ओके. आणि ज्यांनी पे केलेलं आहे म्हणजे माझा नंबर आहे त्याच्यावर तुम्हाला पे करायचे आहे आणि त्याचसोबत तुमचं नाव आणि स्क्रीनशॉट मला शेअर करायचे आहे. ज्यांना शक्तिपात घ्यायचं आहे फर्स्ट लेव्हलचं, त्यांनी मला पे करून स्क्रीनशॉट मला पर्सनली पाठवायचं आहे. ठीक आहे. मग त्यांना ती लिंक जी उद्याची लिंक आहे, ती ज्यांनी पे केलेली आहे त्यांनाच ती लिंक मिळेल आणि तुम्हालाच तिथे बसायचं आहे. आणि शक्तिपाताला बसताना ब्लॅक कलर, काळे कपडे परिधान नका करू. म्हणजे ब्लॅक कलरचं वस्त्र घालायचं नसतं आपल्याला. मग कुठलंही कलर चालतं. ठीक आहे. बसताना आपल्याला आसनवर बसायचं आहे. 7:35 ला हो मॉर्निंगलाच. उद्या सकाळी 7 वाजून 35 मिनिटांनी. ठीक आहे. कुणाला काही प्रश्न आहे? हँड रेज करू शकता? नो? ओके चला. मी स्कॅनर आणि माझा नंबर आहे. मी ग्रुपवर टाकते आणि प्लीज लास्ट टाइम काय झालं होतं, काय करतात बाकीचे, की त्या वेळेवर मग पे करतात आणि काही लोकांचा मग राहून जातो. मग मला दुसऱ्या दिवशी कारण माझे अजून बॅचेस असतात. रेकी सेकंड लेव्हल, थर्ड लेव्हल, एंजल थेरपी, मनी रेकी बाकीचे सुद्धा असतात. मग त्यांचं सुद्धा शक्तिपात द्यावं लागतं आणि प्रत्येक बॅचचं मला एक टाईम असतं, एक वेळ असतं ना मला या दिवशी हा करायचा आहे म्हणून. तर ज्यांना पे करायचे ते आज रात्री 10 वाजतापर्यंत करा. पण 10 नंतर कुणीही पे करू नका आणि उद्या सकाळी पण पे करू नका. ठीक आहे?
करायचे त्यांना आज रात्री 10 पर्यंत पे करायचे आहे आणि मला स्क्रीनशॉट पाठवायचे. त्यानंतर मी नंतर शक्तिपात घेणार नाही. ओके. चला, थँक यू. मला ऐकून घेतलं यासाठी मी तुम्हा सर्वांची खूप खूप आभारी आहे. दिव्य रेकी शक्ती तुमच्या आयुष्यामध्ये परमसुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर आणि दीर्घायुष्य प्रदान करो हीच ईश्वरचरणी प्रार्थना. दिव्य रेकी शक्ती तुमच्या आयुष्यामध्ये परमसुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर आणि दीर्घायुष्य प्रदान करो हीच ईश्वरचरणी प्रार्थना. थँक्यू, थँक्यू, थँक्यू. आणि आपण उद्या ऍक्टिव्हेशन प्रोसेस घेणार आहोत, जे शक्तिपातानंतर जी प्रोसेस केली जाते ती आपण दुपारी म्हणजे आपल्या शरीर म्हणजे पूर्ण बॉडीला आपण ऍक्टिव्हेट करणार आहोत. ठीक आहे. थँक्यू.